हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. ग्रॅव्हिटेशन टॉपिक मधला नेक्स्ट पॉइंट आहे दॅट इज केपलर्स लॉज. आता ऑलरेडी जे काही प्लॅनेटरी पोझिशन्स होते इन द एन्शियंट टाइम ते ऍस्ट्रॉनॉमर कसे डिफाईन करायचे त्यांच्या विथ द ओपन आईज मधून. ओके, बट आफ्टर द रिसर्च ऑफ टेलिस्कोप, जो काही टेलिस्कोपचा रिसर्च झाला बाय द गॅलिलिओ गॅलिली, त्यानंतर टेलिस्कोपचा यूज होऊ लागला. कशासाठी? फॉर द पोझिशन ऑफ प्लॅनेट्स. मग प्लॅनेटचे जे काही पोझिशन्स आहेत ते आयडेंटिफाय करण्यासाठी टेलिस्कोप यूज केला जाऊ लागला. आता ह्याच्यावरून काय कळलं जायचं, जी त्या प्लॅनेटची अॅक्युरेट पोझिशन जी काय ती मोर अॅक्युरेसी मध्ये आपल्याला कळायला लागली बेस्ड ऑन द ऑब्झर्वेशन्स. जे काही ऑब्झर्वेशन्स मिळाले, जे काही डेटा मिळाला, तो सगळा डेटा स्टडी करून केपलर या सायंटिस्टने काय तयार केले, 3 लॉज डिफाईन केले. दे आर नोन ऍज केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. म्हणजे जे काही प्लॅनेट दे आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन, ते कोणते लॉज फॉलो करतात हे कोणी डिफाईन केलं? केपलरने डिफाईन केलं. सो इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू सी व्हॉट आर देअर लॉज. त्याचे लॉज कोणते कोणते आहेत आणि ते काय लॉज आहेत हे आपल्या आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत. ओके, बिफोर दॅट व्हॉट इज मीन बाय इलिप्स. सो त्याच्यामध्ये आपण बघणार आहे इलिप्स म्हणजे काय. सो एक कोन घ्यायचा आहे, एक कोन शेप स्ट्रक्चर, अँड वी कट इट ॲट इन्क्लाइन प्लेन. आता हा जो काही कोन आहे तो आपल्याला कट करायचा आहे. कसा कट करायचा आहे? ऍट अन इन्क्लाइन प्लेनला कट करायचा आहे. इन्क्लाइन प्लेनला कट केल्यानंतर जो काही शेप आपल्याला मिळणार आहे दॅट शेप इज कॉल्ड इलिप्स. तो शेप कसा मिळणार आहे आपल्याला? इलिप्स मिळणार आहे. ओके, हिअर कन्सिडरिंग द 2 पॉइंट्स. फर्स्ट पॉइंट काय आहे? इथे झाला एक कोन, वी कट इट ऍट अन इन्क्लाइन प्लेन अँड वी गॉट द शेप ऑफ इलिप्स. सो आपल्याला इथं काय मिळालं? इलिप्स मिळालं. हिअर इन दिस इलिप्स देर आर द 2 फोकल पॉइंट्स दॅट इज F1 अँड F2. इथे 2 फोकल पॉइंट्स आहेत त्या इलिप्स मध्ये, F1 अँड F2. Now we are considering the position of a planet or considering the position at A. A या ठिकाणी एक पॉइंट आपण कन्सिडर केला. If we take the sum of the distance that is AF1 plus AF2, म्हणजेच हे एक पॉइंट मी कन्सिडर केलं आणि दोन्ही फोकल पॉइंट्स आहेत, जो काही डिस्टन्स आहे तो डिस्टन्स मेजर केलं आणि त्या दोन्हीचा सम घेतला. देन वी गेट इट ॲज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू. Okay, means what? If we taken the sum of any point, if we taken the sum of distances of any point from the focal, then we got the constant value. For example, तेच जर का पोझिशन मी B या ठिकाणी घेतली, then if we take the sum of the distances, that is BF1 plus BF2, it is also the constant. Means what? AF1 plus AF2 equals to BF1 plus BF2. म्हणजे कोणत्याही पॉइंटचं जो काही डिस्टन्स आपण घेणार दोन्ही फोकल पॉइंटला, त्याचा जो सम असणार आहे तो कसा असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. ओके, दिस इज द 2 पार्ट्स. मीन्स देर आर द 2 फोकल पॉइंट्स इन द एलिप्स, and if we take the sum of the distances to the 2 focus point from any point in the ऑर्बिट, जो काय इलिप्सचा ऑर्बिट आहे त्याच्यावरून कोणत्याही एका पॉइंटचं जर का आपण डिस्टन्स मेजर केलं तर तो कसा येणार आहे? कॉन्स्टंट येणार आहे. ओके, नाउ सी द नेक्स्ट पॉइंट दॅट इज द केपलर्स फर्स्ट लॉ. हे दोन्ही पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. काय सांगतं दोन्ही पॉइंट्स? इन अन इलिप्स देर आर द 2 फोकल पॉइंट्स that is F1 and F2. F1 and F2, and if we take the sum of the distances from any point, कोणत्याही पॉइंट वरून जो काही फोकस पॉइंटला आपण डिस्टन्स मेजर करणार आहे त्याचा जर का सम घेतला तर तो कसा येणार आहे? कॉन्स्टंट येणार आहे. Okay, this is the first point. So this is the basic concept. Now we are moving towards the first law, that is the Kepler's first law.
सो इन दिस केपलर फर्स्ट लॉ त्यानं काय सांगितलं बघा, ही स्टेटेड दॅट every planet moves around the sun in an elliptical manner keeping sun at any one foci. फॉर एक्झाम्पल मगाशी आपण काय बघितलं बघा, इलिप्सला किती फोकस पॉइंट आहेत, 2 फोकस पॉइंट आहेत. ओके, हा झाला इलिप्स. नाउ वी आर कन्सिडरिंग एनी वन प्लॅनेट हिअर. हा एक प्लॅनेट कन्सिडर केला. Here we are keeping sun at any one focal points. So we have known that आपल्याकडे 2 focal point आहेत, F1 and F2. F1 and F2. If we keep the sun at any one focal point, जर का सनला आपण एका फोकल पॉइंट वरती ठेवलं तर त्याचा जो काही ऑर्बिट आहे तो ऑर्बिट कसा आहे, इलिप्टिकल मॅनर मध्ये. मीन्स द स्टेटमेंट आहे the orbit of a planet is an ellipse. The orbit of a planet is an ellipse keeping sun at any one foci or any one focal point. काय सांगितलं, कोणत्याही एका फोसाय पॉइंटला जो काही फोकस आहे दॅट इज F1 अँड F2 या ठिकाणी कोणत्याही एक फोकस पॉइंटला तुम्हाला काय ठेवायचंय, सन. ओके, त्यानंतर जो काही प्लॅनेट आहे त्या प्लॅनेटचा जो काही ऑर्बिटरी मोशन आहे, जो काही त्याचं ऑर्बिट आहे, इट इज अन इलिप्स. इट इज द फर्स्ट लॉ ऑफ केपलर. ह्याच्यामध्ये काय सांगितलं, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट is ellipse keeping sun at any one of the foci. सनला कुठल्याही एका फोकाय पॉइंट वरती जर का तुम्ही ठेवला तर प्लॅनेटची जी काही मोशन आहे, त्याची जी काही ऑर्बिट आहे ती कशी असणार आहे, इलिप्स असणार आहे. ओके, इट इज द फर्स्ट लॉ. नाउ द सेकंड लॉ. आता सेकंड लॉ काय सांगतोय बघा, फर्स्ट लॉ मध्ये काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही, हियर ऑर्बिट of a planet is ellipse when we are keeping sun at one foci. एवढं लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवणार आहे, जो काही प्लॅनेट आहे त्या प्लॅनेटचं ऑर्बिट कसं असणार आहे, इलिप्स when we keep sun at any one foci. कोणत्या एका फोकायला जर का तुम्ही सन कन्सिडर केला तर त्या प्लॅनेटची ऑर्बिट कशी असणार आहे, इलिप्स असणार आहे. इट इज द फर्स्ट लॉ. नाउ द सेकंड लॉ, दॅट इज केपलर्स सेकंड लॉ. सेकंड लॉ मध्ये काय सांगितलं बघा, नाउ वी हॅव नो दॅट द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज कशी असणार आहे, इलिप्टिकल मॅनर असणार आहे. नाउ द एरिया कवर्ड बाय, हियर वी हॅव टेकन सन at a one focal point and the orbit of a planet is an ellipse. ए हा प्लॅनेट आहे. ए या प्लॅनेटचा जो काही इलिप्टिकल आपण ऑर्बिट घेतलाय त्याच्या एका फोकल पॉइंटला कोण आहे, सन. नाउ द एरिया कवर्ड बाय द प्लॅनेट ए इन अ पर्टिक्युलर टाइम पिरियड. कसं दिलेलं आहे बघा, हियर दे हॅव गिवन ए बी. ओके, दे आर कन्सिडरिंग ऍज प्लॅनेटरी मोशन. कशी असणार आहे, ए टू बी. आता हा प्लॅनेट काय झालाय, ए टू बी पर्यंत मूव्ह झालाय इन अ पर्टिक्युलर टाइम पिरियड T1. मीन्स व्हॉट, T1 या टाइम पिरियड मध्ये जो काही त्या प्लॅनेटने एरिया कव्हर केलेला आहे तो एरिया T1 या टाइम पिरियड साठी इक्वल असणार आहे. ओके, नाउ वी आर कन्सिडरिंग T1 ऍज द टाइम पिरियड 1 आवर. आपण कन्सिडर करूया ए टू बी एवढा एरिया कव्हर करायला त्याला किती लागलाय, T1, दॅट इज द 1 आवर एवढा टाइम पिरियड लागलाय. द सेम प्लॅनेट मूव्स, फॉर एक्झाम्पल सेम प्लॅनेट C टू D एवढा मूव्ह झालाय.
ओके, दॅट इज द सेकंड एरिया कव्हर. हा सगळा फर्स्ट एरिया त्याने कव्हर केलाय 1 आवर मध्ये फ्रॉम ए टू बी. आता तोच प्लॅनेट सी टू डी मूव्ह झालाय 1 आवर मध्ये. टाइम पिरियड किती आहे T2, दॅट इज 1 आवर. म्हणजे टाइम पिरियड किती आहे 1 आवर, सेमच आहे. नाउ एरिया कव्हर्ड बाय द प्लॅनेट फ्रॉम सी टू डी इज ऑल्सो इक्वल टू द एरिया ऑफ ए टू बी. म्हणजेच काय, हिअर वी आर कन्सिडरिंग यस. आता फर्स्ट एरिया काय झाला, एरिया ASB. ASB हा एरिया झाला. तो एरिया जेवढा असणार आहे तेवढाच एरिया CSD चा असणार आहे. का तर दोन्हीचा टाइम पिरियड किती आहे 1 आवर आहे. ओके, मीन्स व्हॉट, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजेच काय, स्वीप्स म्हणजेच काय, जेवढा तो एरिया कव्हर करणार आहे. ओके, स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता A टू B या एरिया पर्यंत एवढा एरिया त्यानं कव्हर केला. प्लॅनेट मूव्स फ्रॉम A टू B मीन्स द प्लॅनेट स्वीप्स द एरिया. किती एरिया कव्हर केला ASB. किती इक्वल टाइम इंटरवल मध्ये 1 आवर मध्ये. तेवढ्याच 1 आवर मध्ये त्याच प्लॅनेटनं C टू D एवढा एरिया कव्हर केलाय, दॅट इज CSD. इथे टाइम पिरियड किती आहे 1 आवर, सेमच आहे. मीन्स व्हॉट, द एरिया कव्हर्ड बाय द प्लॅनेट इज इक्वल. म्हणजे हा एरिया आणि हा एरिया दोन्ही पण सेमच असणार आहे जेव्हा त्याचा टाइम इंटरवल जो काय आहे तो सेम असणार आहे त्यावेळेला. द अनदर पोझिशन गिवन C टू D, सॉरी E टू F. हा जो काही दिलेला आहे त्या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, हा त्याची जी काय मोशन आहे ESF, एरिया ऑफ ESF इज ऑल्सो इक्वल. फक्त नोटेशन मागे पुढे झालेले आहे तेवढे लक्षात घ्या. दॅट इज एरिया ऑफ ESF हा सुद्धा एरिया किती असणार आहे, जो एरिया CSD आणि एरिया ASB जो जेवढा आहे तेवढाच एरिया ESF चा सुद्धा असणार आहे. बिकॉज हिअर इज ऑल्सो द टाइम इंटरवल इज सेम. मीन्स द एरिया, द लाईन जॉइनिंग सन अँड द प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. दॅट इज द स्टेटमेंट ऑफ सेकंड केपलर्स लॉ. Means what? The line joining sun and planet sweeps equal areas in equal interval of time. म्हणजेच तुम्हाला जो काही एरिया दिलेला आहे सन पासून, ओके, हिअर दे हॅव गिवन A टू B, C टू D and E टू F. These all area covered by the planet are equal in equal interval of time. म्हणजेच प्लॅनेट एक पर्टिक्युलर टाइम मध्ये जेवढा एरिया कव्हर करणार आहे तो सगळा एरिया त्या ऑर्बिटच्या कोणत्याही पॉइंटला किती असणार आहे, इक्वल असणार आहे. मग तो A टू B मूव्ह होऊ दे, C टू D होऊ दे किंवा E टू F होऊ दे, फक्त त्याचा टाइम इंटरवल काय असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. जेव्हा टाइम इंटरवल इक्वल असणार आहे त्यावेळेला त्याचा एरिया कव्हर किती असणार आहे, इक्वल असणार आहे. ओके, इथं काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही, हिअर equal area sweeps in equal interval of time.
म्हणजेच काय, जेवढा एरिया तो स्वीप होणार आहे तो इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये काय असणार आहे, सेम असणार आहे. मीन्स एरिया अँड टाइम पिरियड, टाइम इंटरवल सॉरी, म्हणजे जेवढ्या टाइम इंटरवल मध्ये तो जेवढा मूव्ह होणार आहे तो सगळा एरिया कॉन्स्टंट असणार आहे त्याच्या ऑर्बिटच्या कोणत्याही पोझिशनला. ओके, दॅट इज द सेकंड लॉ. नाउ विथ द थर्ड लॉ, केप्लर्स थर्ड लॉ. Okay, Kepler's third law states that काय सांगतो Kepler third law, the square of its time period is directly proportional to mean distance of cube of mean distance of a planet from sun. इथे काय सांगते, फॉर एक्झाम्पल इलिप्टिकल मॅनर आहे, वी आर कीपिंग sun at a one focal point, here the planet position काय सांगितलंय बघा, the square of its time period, जो काही टाइम पिरियड आहे that is the t, त्याचा स्क्वेअर that is the t square is directly proportional to, कशाला प्रोपोर्शनल आहे, cube of a mean distance of a planet, directly proportional to क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. या सन पासून प्लॅनेटचा जो काही मीन डिस्टन्स आहे त्याच्या क्यूबला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. नाउ हियर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इट इज इक्वल टू के विच इज अ कॉन्स्टंट. हा जो काही प्रोपोर्शनॅलिटी आहे ते प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकायचा असेल तर तिथे काय घेणार आहे आपण, के हा कॉन्स्टंट घेणार आहे. दॅट इज t square upon r cube, it is equal to k which is the constant. So इथे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, that is t square directly proportional to r cube means what, the time period, the square of its time period is directly proportional to cube of mean distance of a planet from the sun. Okay, that is t square upon r cube. So this is about the Kepler's three laws of मोशन. आता हा जो काही केपलर आहे, केपलरने सगळे तीन लॉ स्टेट केले, बट ही इज नॉट एबल टू एक्सप्लेन वाय द प्लॅनेट्स फॉलो दीज लॉज. जे काही प्लॅनेट्स आहेत ते प्लॅनेट्स हे तिन्ही लॉज का ओबे करतात हे त्याला एक्सप्लेन करता आलेलं नाहीये. ओके, आता ही जी काही सगळा डेटा अवेलेबल आहे दॅट हेल्प टू न्यूटन टू डिस्कवर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑर ग्रॅव्हिटेशनल थेरी. जे काही ग्रॅव्हिटेशनल थेरी सर आयझॅक न्यूटन यांनी डिस्कवर केलेले आहे त्याच्यासाठी हे जे काही तीन लॉज आहेत हे त्यांना खूप हेल्पफुल ठरलेले आहेत. सो व्हॉट इज द ड्रॉबॅक ऑफ हियर केपलर अनेबल टू एक्सप्लेन why planets follow these laws. Kepler is unable to explain to why the planets follow these laws. So these are the three laws of motion, three laws of planetary motion defined by Kepler. So first law काय सांगतोय, any orbit of a planet is an ellipse कीपिंग सन ऍट अ वन फोकल. जेव्हा सनला तुम्ही एका फोकल पॉइंटला ठेवताय तेव्हा कुठल्याही प्लॅनेटला केलेलं जे काही मोशन आहे, जो काही त्याचं ऑर्बिट आहे तो कसा असणार आहे, इलिप्स असणार आहे. सेकंड लॉ स्टेट्स दॅट इक्वल एरिया स्वीप्स इन इक्वल इंटरवल ऑफ
टाइम. म्हणजेच काय, या प्लॅनेटनं एका इक्वल टाइम पिरियड मध्ये जेवढा एरिया स्वीप केलाय तो सगळा एरिया त्या इक्वल टाइम पिरियड मध्ये काय असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजेच काय, T1 या टाइम पिरियड मध्ये जो काही एरिया त्याने एवढा कव्हर केला आहे तोच एरिया या T2 टाइम पिरियड, सॉरी T1 ला T1, जर का दोन्हीचा टाइम पिरियड इक्वल असेल तर त्याचा स्वीप केलेला एरिया, स्वीप म्हणजे जेवढा एरिया तो मूव्ह झालाय तो सगळा एरिया कसा असणार आहे, इक्वल असणार आहे. मग प्लॅनेटची पोझिशन कोणतीही असो, त्या दोन पोझिशन मध्ये त्यानं जे काही एरिया कव्हर केला असेल तो सगळा एरिया इक्वल असणार आहे जर का टाइम पिरियड सेम असेल तर. मीन्स इक्वल एरिया स्वीप्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इट इज द सेकंड लॉ. What is the third law? Law states T square directly proportional to R cube. Means the square of its time period is directly proportional to cube of its कशाला, distance of a mean distance of a planet from the sun, that is T square is directly proportional to R cube. आणि याचा ड्रॉबॅक काय, is unable to explain why the planets follow these laws. So this is about the Kepler's laws of motion.